की यांची टीम दवाखान्याच्या खाली येऊन मला प्राथमिक उपचार दिले. असे उपचार मी कधी दवाखान्याच्या बाहेर दिलेले कधी बघितलो नाही. तो जर उपचार त्या टायमिंगला भेटला नसता, 1-2 सेकंदाचा किंवा 2 मिनटाचा वेळ गेला असता, तर आजचा हा दिवस मी बघू शकलो नसतो. नमस्कार, एपीएन महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी असलम जारेकर. लातूर जिल्ह्यामध्ये निलंगा तालुक्यातील एक सुप्रसिद्ध हॉस्पिटल, ज्याला आपण सुश्रुत हॉस्पिटल असं ओळखतो, त्यांचे सर्वासर्वी डॉक्टर श्रीधर हंकारी हे गेल्या अनेक वर्षापासून निलंगा शहरामध्ये नव्हे तर निलंगा तालुक्यामधील अनेक रुग्णांना त्यांनी जीवनदान देण्याचं काम केलेलं आहे. अशी घटना निलंगा या ठिकाणी घडलेली आहे. शेडोळचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच धुमाळ साहेब यांना या ठिकाणी त्यांनी एक जीवनदान देण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे, ज्यांना आपण बापूजी म्हणून ओळखता. देवाच्या नंतर माणूस देवदूत कोणाला मानत असतील तर तो हजारो लाखो रुग्णांचे प्राण वाचवणारा डॉक्टर यांना. वेळ किती महत्त्वाचा आणि उपचार वेळेवर किती गरजेचे हे आजच्या घटनेने सर्वांना सांगून टाकले आहे. निलंगा तालुक्यातील गेल्या 30 वर्षांपासून आपल्या स्वभाव, वेळेवर उपचार आणि सर्वसामान्य रुग्णांकडून अगदी अल्पदरात रुग्णसेवा देऊन हजारो रुग्णांचे प्राण वेळेवर उपचार आणि निर्णय घेऊन त्यांना जीवनदान देणारे डॉक्टर श्रीधर हंकारी व त्यांचे दोन्ही शिलेदार केशवजी बोबडे सर आणि सुनीलजी जाधव सर, यामुळे या संपूर्ण निलंगा तालुक्यातील मला वाटतंय की MBBS मेडिसिन व फिजिशियन एकमेव डॉक्टर श्रीधर हंकारी सर हेच आहेत. कोणाला मिळाला नवीन जीवन तर आपल्या सर्वांचे लाडके निर्व्यसनी आदर्श शेडोळ गावचे लोकप्रिय सरपंच स्वरूप बापू धुमाळ यांना अचानक छातीत दुखायला सुरुवात झाली आणि घामासह चक्कर येणे सुरू झाले. हे कळताच लक्षात येताच शेडोळचे तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धुमाळ आणि प्राध्यापक प्रकाश धुमाळ, काटेजवळगा गावचे सरपंच शरद सोमवंशी, उपसरपंच विशाल धुमाळ यांनी तात्काळ 4 चाकी वाहनाने जलद गतीने चालवत थेट सुश्रुत हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. बघतय तर काय, बापू यांचा श्वास चालत नव्हता, नाडी बंद झाली होती. एवढंच नव्हे तर हृदयाचे ठोके सुद्धा मारत नव्हते. अशातच तातडीने डॉक्टर श्रीधर हंकारी सर, केशव बोबडे सर आणि सुनील जाधव यांनी OPD इमर्जन्सी विभाग घ्यावा. इतकं वेळ नसल्याने त्यांनी चक्क पेशंटचे दोन्ही पाय वर करून हाताने छातीला दाबून CPR देत होते. त्यानंतर मशीनच्या माध्यमातून 3 वेळा CPF देण्यात आला. आम्ही हार मानणार नाही, प्रयत्न करतच राहणार अशी ठाम भूमिका जणू डॉक्टर हंकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतल्याने 4थ्या वेळी CPF मशीनच्या माध्यमातून देण्यात आला. तर काय, देवाची कृपा, डॉक्टर व त्यांचे शर्यतीचे प्रयत्न, त्यांच्या हाताचे गुण दिसून आले. 4 वेळा CPF दिल्यानंतर श्वास बाहेर पडला. मग तातडीने प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आणि तदनंतर डॉक्टर दुबे सर लातूर यांच्याकडे पुढील उपचार यशस्वी होण्यासाठी पाठवण्यात आले. वेळेवर मिळालेले उपचार, डॉक्टर यांच्या टीमचा धाडसी निर्णय, शर्यतीच्या प्रयत्नाने हजारो लोकांच्या मनात अधिराज्य गाजवणारा सरपंच स्वरूप बापू धुमाळ सुखरूप आणि खतऱ्यामधून बाहेर पडले. देवानंतर देवदूत म्हणून अनेकांचे प्राण वाचवण्यात डॉक्टर श्रीधर हंकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना यश मिळाले आहे. आज त्यांचा सत्कार सन्मान करण्यासाठी संपूर्ण शेडोळ ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला आहे. आपल्यासोबत सुरुवातीला डॉक्टर श्रीधर हंकारी सरांना आपण विचारूया, नेमकं कशा पद्धतीचे क्रिटिकल विषय होता आणि कशा पद्धती हाताळलेला आहे, काय सांगाल सर? नमस्कार, मी डॉक्टर श्रीधर हंकारी. मी गेले 25 वर्षापासून या शहरामध्ये MD मेडिसिन फिजिशियन म्हणून कार्यरत आहे आणि त्याचसोबत मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग या सर्वांच्या विषयी आपल्याकडे चांगल्या प्रमाणामध्ये कन्सल्टेशन आणि रुग्णावर उपचार केले जातात. त्यामध्ये प्रामुख्यानं इमर्जन्सीज पण आपण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे सेवा दिलेली आहे, ज्यामध्ये हार्ट अटॅक असो, ब्रेन अटॅक असो किंवा फुफ्फुसाचा पण, ज्याला आपण ऑक्सिजन वगैरे कमी झाल्यामुळं कृत्रिम ऑक्सिजन पण द्यावं लागेल. आता मागे एवढी मोठी सगळ्या जगाची प्रचंड उलथापालथ झाली, त्या करोनासारख्या काळामध्ये सुद्धा आपण उत्कृष्ट दर्जाची व अत्युच्च दर्जाची सेवा दिलेली आहे. पहिल्या वेव्हमध्ये तर आपल्याकडे एकही डेथ झालेली नाही करोनाच्या फर्स्ट वेव्हमध्ये. सेकंड वेव्ह वॉज मोर ड्रास्टिक अँड अनप्रेडिक्टेबल अँड वॉज सिव्हिअर, त्याच्यामुळं काही डेथ झाल्या.
पण अशा प्रकारे आपण आणि आपला पूर्ण स्टाफ हा इमर्जन्सीज साठी अत्यंत निपुण आहे, तज्ज्ञ आहे, प्रशिक्षित आहेत. ओरिएंटेशन सर्वांना व्यवस्थित आहे आणि या प्रकारच्या ह्याच्यामुळंच हा परवाचा जे आपले लोकप्रिय सरपंच आहेत स्वरूप सिंग धुमाळ साहेब यांना आपण वाचवू शकलो. जवळपास कारमध्येच जाऊन बाहेरच त्यांना कारमध्येच बघितलं असता ते पूर्ण म्हणजे हार्ट ॲक्टिव्हिटी नव्हती, नाडी लागत नव्हती. लगेच तिथेच थोडंसं त्यांना मॅन्युअली CPR वगैरे दिला आणि नंतर खाली फ्लोअरवरतीच डिफेब करण्यात आलं. त्याला त्यांनी व्यवस्थित रिस्पॉन्स दिला. नंतर मग आपण त्यांना ICUमध्ये शिफ्ट करून त्याचे हार्ट अटॅकचे जे इंजेक्शन वगैरे असतात ते इंजेक्शन आपण दिले आणि व्यवस्थित पेशंटनी सर्व प्रकारच्या उपचारांना प्रतिसाद दिला आणि नंतर त्यांना हायर सेंटरला पण रेफर केलं डॉक्टर दुबे यांच्याकडे. तिथे पण सगळे रिपोर्ट्स चांगले आले. हार्ट अटॅकचा परिणाम तर होताच, पण तो अत्यंत जलद गतीने आणि सुलभरित्या आपल्याला ते सर्व करता आलं. त्यामुळं अँजिओग्राफी पण त्यांची नॉर्मल आली आहे. अत्यंत बिकट प्रसंग होता आणि अशा प्रसंगातून आपण 100% पेशंटला व्यवस्थित ठणठणीत खणखणीत बरे करू शकलो. या घटनेला 15 दिवस झाल्यावर शेडोळ गावचे सर्व प्रतिष्ठित, सर्व गावकरी व धुमाळ कुटुंबियांच्या वतीने जीवनदान देणाऱ्या, नवीन जीवन दाखवणाऱ्या डॉक्टर श्रीधर अहंकारी सर, केशव बोबडे सर, सुनील जाधव सर यांचा सत्कार सन्मान करत त्यांचे आभार मानण्यात आले. सर, अशा वेळी असं कोणी धाडस डॉक्टर वगैरे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी करत नाही की पेशंट जर क्रिटिकल असलं तर रेफर करणं किंवा ते पाठवून देणं, परंतु तो अशा पद्धतीनं आपण धाडस नेहमी करताय. हे एकतरी आपण त्याविषयी वारंवार सर्व समाजामध्ये आरोग्यविषयक जाणीव जागरूकता निर्माण व्हावी म्हणून गेले 25-30 वर्षापासून आपण प्रयत्न करतच आहेत की BP, शुगर, आता करोनाच्या काळामध्ये जसं झालं की लोक करोना म्हणलं की घाबरायचे, पण हार्ट अटॅक म्हणले की काय ठीक आहे पण करोना तर नाही ना असं म्हणायचे. म्हणजे करोनाच्या बाबतीत जी आरोग्यविषयक पूर्णच आमूलाग्र बदल झाला ह्या क्षेत्रामध्ये, त्या बरोबरीनेच आरोग्यविषयक जाणीव पण होणं गरजेचं आहे. BP, शुगर हे हजारो वर्षापासून हे आजार आहेत आणि त्या आजाराविषयी, हृदयविकारविषयी आपण जागरूक राहिलं पाहिजे, खानपानाविषयी जागरूक राहिलं पाहिजे, आहारशैलीविषयी जागरूक राहिलं पाहिजे. आणि आजकाल तरुण पेशंट्समध्ये यंग पेशंट्स आर सफरिंग मोर अँड मोर बिकॉज ऑफ दिस लाईफस्टाईल ओनली. सो बेसिकली लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज मस्ट. तर या निमित्तानं सर्वांना हे जाणीव करून घेण्याची गरज आहे की खानपान बदला, हालचाल वाढवा, थोडं बहुत शारीरिक श्रम, फिजिकल एक्सरसाइज हे महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम सुश्रुत हॉस्पिटलमध्ये गणरायाची आरती सरपंच स्वरूप धुमाळ बापू, चेअरमन व्यंकटराव आप्पा धुमाळ व डॉक्टर श्रीधर अहंकारी यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर कर्तव्यदक्ष डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांना लोकप्रिय सरपंच स्वरूप धुमाळ बापूंनी मिठी मारून पेढे भरून आभार मानले. सर, मला एक गोष्ट सांगा, ते आता सगळ्याच गावकऱ्यांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला. जे पेशंट होते स्वरूप धुमाळ सरांनी भाऊ झालेत, अशा वेळी आपण त्यांना दिलासाही देण्याचा प्रयत्न केला. कसं बघता याची? हा एक आपण अलौकिकच घटना म्हणावी लागेल. ह्याचं काही श्रेय आपण घ्यायचं काही कारण नाही. ही एक टीमवर्क आहे आणि ह्याचं श्रेय सगळ्यांनाच, आमच्या स्टाफला केशव कुमार आहेत, सुनील जाधव आहेत, ऋत्विक पवार, योगेश साळुंके, हे सर्व जणांनी धावपळ केली आणि मुळातच कारमध्येच त्यांना जे हेडलो वगैरे करण्यात आलं, पाय वरती करून तिथे मॅन्युअली तिथेच थोडासा रिस्पॉन्स आला. तर अशा पद्धतीनं जे आहे आपण थोडंसं CPRचं ट्रेनिंग वगैरे पण आपण गावोगावी खेडोखेडी करायला हरकत नाही. आणि जमलंच तर प्रत्येक PHCमध्ये, सबसेंटरमध्ये डिफिब्रिलेटर पण सरकारने अवेलेबल करून द्यायला पाहिजे.
पेशंटसाठी एखाद्या वेळेस बेड नसला तरी चालेल, पेशंटला खाली फ्लोअरवरती जरी ट्रीटमेंट दिली तरी चालेल, पण डिफिब्रिलेटर हे आवश्यक आहे, जीवनावश्यक आहे. आणि याविषयी याच्यातून स्कूल कॉलेजेस यामधनं जर शिबिरं वर्कशॉप वगैरे घेण्यात आली, CPR विषयी जर जागरूकता निर्माण करण्यात आली तर असे बरेचसे प्राण आपण वाचवू शकतो. शरीर निरोगी, व्यायाम, वेळेवर जेवण, ताणतणाव, त्याचबरोबर वेळेचं महत्त्व का असतं, कसं असतं, हे बापूंच्या घटनेने सर्वांनाच बोध घेण्यासारखं आहे. जेव्हा सरपंच स्वरूप धुमाळ यांनी डॉक्टरांना पेढे भरवत होते तेव्हा उपकार आणि आभाराचे, आनंदाचे अश्रू अनावर होत होते. हे भावुक क्षण आम्ही सर्वांनी पाहिले आहेत. त्यामुळे अनेकांना जीवनदान देणारे निलंगा तालुक्यातील एकमेव MBBS व फिजिशियन असलेले डॉक्टर श्रीधर अहंकारी सरांना सर्वत्र कौतुक व अभिनंदन केलं जाते. त्याच पद्धतीने तर ज्यांची या ठिकाणी प्राण वाचवण्याचा शर्यतीचा प्रयत्न हे डॉक्टरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून करण्यात आलं, ते शेडोळचे लोकप्रिय सरपंच, आम्ही त्यांना बापू असं म्हणतो, सौरभ धुमाळ सर आपल्यासोबत आहेत. अक्षरशः ते आता सध्या भाऊक आहेत, परंतु आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया. अशा वेळी तुम्हाला बोलणं योग्य नाही, परंतु आपण स्वतःहून सर्व गावकरीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार सन्मान डॉक्टर साहेबांचा करण्यात आला. कसं हे सगळ्या गोष्टी बघून तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार. मी सर्वप्रथम अहंकारी साहेबाच्या टीमचं मनापासून आभार मानतो की यांची टीम दवाखान्याच्या खाली येऊन मला प्राथमिक उपचार दिले. असे उपचार मी कधी दवाखान्याच्या बाहेर दिलेले कधी बघितलो नाही. तो जर उपचार त्या टायमिंगला भेटला नसता, 1-2 सेकंदाचा किंवा 2 मिनटाचा वेळ गेला असता तर आजचा हा दिवस मी बघू शकलो नसतो. हे सर्व उपचार आणि हे नवीन जीवन हे डॉक्टर साहेबांच्या प्रयत्नातून भेटलेलं आहे. मी त्यांचा पूर्ण ऋणी आहे. त्याच्यासाठीच मी सर्व आमची गावची टीम घेऊन त्यांचा सत्कार करण्यासाठी थोडं फुलाची पाकळी करून आम्ही त्यांचे ऋण फेडण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. सरपंच स्वरूप धुमाळ यांना वेळेवर उपचार म्हणजे CPR आणि CPF, त्याचबरोबर प्राथमिक उपचार मशीन, सर्व यंत्रणा तातडीने उभे करण्यामध्ये केशवजी बोबडे सर, सुनीलजी जाधव सर, योगेश साळुंके, हरणे साहेबराव, ऋत्विक पवार, शंकर पेटकर, गणेश तुगावे, संतोष माळी, अश्विनीताई कांबळे, वैशालीताई कांबळे, अजित मानेजी, नारायण भारती, संतोष लादे या सर्व टीमने परिश्रमासह काळजी घेतली. आपल्यासारख्या अनेक तरुण अशा या ठिकाणी धावपळीमध्ये काम करतात, जनतेची सेवा करण्यासाठी, गावाची सेवा करण्यासाठी मग्न असतात. त्यांना आपण या निमित्तानं आपण काही संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? गाव लेवलला काम करत असताना बरेच मानसिक ताणतणाव असतात. खानपानाकडं, जेवण्याकडं लक्ष नसतं किंवा झोपेचे पण प्रॉब्लेम असतात. उशिरा जाणं, झोप कमी राहणं. आता माझे सरपंच टीम आहे, बरीच टीम आहे की हार्डवर्क करते. दररोजच आम्ही पंचायत समितीला असतो, जिल्हा परिषदला असतो, 1-2 चक्र लातूरला होतात. त्यावेळेत जेवण भेटत नाही टायमाला, त्यामुळं थोडं शरीरात बदल होतात. मग व्यायाम करायला भेटत नाही. अशामुळं थोडं असे आरोग्याविषयी त्रास होत, रोग वाढत चालले आहेत. तर सत्कार आभाराचे प्रसंगी शेडोळ गावचे ज्येष्ठ तथा चेअरमन व्यंकटराव आप्पा धुमाळ, सरपंच स्वरूप धुमाळ बापू, उपसरपंच विशाल धुमाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर धुमाळ, प्राध्यापक प्रकाश धुमाळ, सचिन शिंदे, संजय सावकार, राहुल पाटील, भास्कर सुरवसे, श्रीकांत कदम, किरण धुमाळ शेडोळ गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित होते. तर बापू यांचे घनिष्ठ परममित्र सरपंच शरद सोमवंशी, सरपंच अंगद सुरवसे, सरपंच विशाल गोरे यांच्यासह पत्रकार मित्र परिवार उपस्थित होते. म्हणजे ही सर्व क्षेत्रातील लोकांनी तुम्हाला येऊन दिसल्यानंतर, भेटल्यानंतर एकदम गळ्याला भेट लावणं, मिठी मारणं, त्याच्यानंतर तुम्हाला कोणी तर भाऊक होऊन डोळ्यातून अश्रू आणणं, हे कसं बघतात तुम्हाला भेटल्यानंतर? मुळातच काम करण्याची जी आमची पद्धत आहे व्यंकटप्पाच्या म्हणण्यानुसार आणि त्यांचं बघून आम्ही पुढे राजकारणात पाऊल टाकलो आहे. त्यांनी पण घरदार न बघता आपल्या गावचा विकास कसा होईल, सर्वसामान्य जनतेचा विकास कसा होईल हे ध्येय ठेवून आणि लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्या संधीचं सोनं करणं आणि गावचा विकास साध्य करणं, हे आम्ही सर्वांनी 4-5 सरपंच आहोत, तळमळीनं काम करतो. आमची टीम मजबूत आहे. कोण्याही ऑफिसला जाऊ द्या, कोणी अधिकाऱ्यासमोर जाऊ द्या, आमचं काम अडत नाही. सर्व व्यवस्थित आम्ही हाताळतो. जीवनात आनंद घेण्यासाठी पैसा, बंगला, गाडी, मोठमोठी पदं मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. पण सगळेच असताना जर माणसाच्या शरीरातच श्वास नसेल तर एवढं सगळं काय उपयोगाचं, असा अर्थ होईल.
हे होते लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच सौरभ धुमाळ सर. आणि या लोकप्रिय सरपंचांना कर्तव्यदक्ष डॉक्टरांनी म्हणजे लोकप्रिय डॉक्टरांनी त्यांचे प्राण पुन्हा एकदा जीवनदान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. दोन्हीकडे पाहिले तर दोन्ही तरुण आहेत आणि दोन्हीकडे बघितल्यानंतर दोन्हींनी असं सांगितलं की बा आमचं काम आहे कर्तव्य करण्याचं. तर डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की बा आमचं कर्तव्य हे पेशंटची सेवा करणं, रुग्णसेवा देणं. आणि लोकप्रिय सरपंचचं म्हणणं असं आहे की गावकऱ्यांची सेवा देणं, गावकऱ्यांचं प्रश्न मिटवणं हे आमचं प्रथम काम राहील. APN महाराष्ट्र न्यूजसाठी मी असलम दारेकर, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.